नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहे बौद्ध धर्म. या भागातील अभ्यास घटक आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. बौद्ध धर्मीयांच्या मंदिराला विहार किंवा मठ म्हणतात. बौद्ध धर्मीयांच्या मंदिराला विहार किंवा मठ म्हणतात. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ. गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. परत एकदा पहा, गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. आणि मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न गौतम बुद्धांना पडलेला होता आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. आता बोधी म्हणजे काय? तर बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे बोधी वृक्षाचे. ते चित्र आहे बोधी वृक्षाचे. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले होते आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे काय? तर बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले. गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोठे दिले? तर पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले आणि या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन पाली भाषेत म्हटले जाते आणि संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? तर वाराणसी जवळ सारनाथ येथे. पहा की गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय? तर चारिका म्हणजे पायी फिरणे. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना
शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. परत एकदा पहा, गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. आता चारिका म्हणजे काय, तर पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश हा पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्रिशरण कशास म्हणतात? बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर त्रिशरण. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य, त्याच्यामध्ये 1 दुःख, 2 दुःखाचे कारण, 3 दुःख निवारण, 4 प्रतिपद. आर्य सत्य 1 दुःख, 2 दुःखाचे कारण, 3 दुःख निवारण, 4 प्रतिपद. पहा, आपण त्याचं विश्लेषण पाहूया. आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, त्यांना आर्य सत्य म्हटले जाते. त्यामध्ये 1 दुःख. आता दुःख म्हणजे काय, तर मानवी जीवनात दुःख असते. मानवी जीवनात दुःख असते. 2 दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. 3 दुःख निवारण, दुःख दूर करता येते. दुःख निवारण म्हणजे काय, तर दुःख दूर करता येते. आणि 4 प्रतिपद. प्रतिपद म्हणजे काय, तर मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. प्रतिपद म्हणजे काय, तर मार्ग, आणि हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. त्यानंतर पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पंचशील. पंचशील, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. त्यामध्ये पहा, 1 प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. 2 चोरी करण्यापासून दूर राहणे. चोरी करण्यापासून दूर राहणे. 3 अनैतिक आचरणापासून दूर राहणे. अनैतिक आचरणापासून दूर राहणे. 4 असत्य बोलण्यापासून दूर राहणे. असत्य बोलण्यापासून दूर राहणे. आणि 5 मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. ही काय आहेत, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे. या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे बौद्ध संघ. बौद्ध संघ आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता. परत एकदा पहा, आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. तर भिक्खू कशास म्हटले गेलेले आहेत, तर गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. आणि बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. चारिका म्हणजेच काय, तर चारिका म्हणजे पायी फिरणे. तसेच स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता,
त्यांना भिकुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना प्रवेश होता. पहा, माहीत आहे का तुम्हाला अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये एक सम्यक दृष्टी, त्यामध्ये 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. 2 सम्यक संकल्प म्हणजेच हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. 3 सम्यक वाचा म्हणजे असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. 4 सम्यक कर्मांत म्हणजेच प्राण्याची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे आणि चांगले कर्म करणे. 5 सम्यक आजीव म्हणजेच उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. 6 सम्यक व्यायाम म्हणजेच व्यायाम प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत. उत्पन्न झाली असल्यास त्याचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. आणि 7 सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. आणि 8 सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. हे काय आहेत, तर अष्टांगिक मार्ग आहेत. अष्टांगिक मार्ग कोणते आहेत, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. हे काय आहेत, तर अष्टांगिक मार्ग आहेत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. हे स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयींचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश दिला. परत एकदा पहा, उपदेशाचे सार काय आहे, तर गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. तसेच वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारलेली आहे. आणि जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. हे स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश दिलेला आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतो, गौतम बुद्ध यांचे विख्यात वचन कोणते आहे, तर कोणते आहे, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. हे गौतम बुद्ध यांचे विख्यात वचन आहे. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्य मानवाचे कल्याण साधणारी आहेत. यज्ञासारख्या कर्मकांडांना विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्य मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते.
सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? प्रश्न 2. बोधगयेतील पिंपळाच्या वृक्षाला बोधिवृक्ष असे का म्हणतात? प्रश्न 3. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले? गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले? प्रश्न 4. 4 आर्यसत्ये कोणती? 4 आर्यसत्ये कोणती? प्रश्न 5. भिक्खू म्हणजे काय? प्रश्न 6. भिक्खुनी कोणाला म्हणतात? प्रश्न 7. त्रिशरण म्हणजे काय? त्रिशरण म्हणजे काय? प्रश्न 8. गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे? गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे? प्रश्न 9. चारिका म्हणजे काय? चारिका म्हणजे काय? आणि प्रश्न 10. बौद्ध धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? बौद्ध धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.